बघून कळलंच असेल आज आपण काय बनवतोय. तर आज आपण बनवतोय मस्त चमचमीत असं वरण, जे तुम्हाला अशा वेगळा तडका देण्याची गरज नाही आहे किंवा वेगळी फोडणी देण्याची गरज नाही आहे. चला तर मग हे वरण कसं बनवायचं त्याची रेसिपी बघूया. तेल टाकून घ्यायचं आधी. तेल तापलंय, आता टाकून घ्यायची मोहरी. मोहरी छान तडतडली की टाकून घ्यायचा जिरा, मिरच्या, सुक्या मिरच्या, कढीपत्ता, कढीपत्ता छान तडतडला चिमूटभर हिंग, अद्रक लसणची पेस्ट 1 चम्मच भर. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. आता टाकायची धुतलेली तूर डाळ, आणि धुतलेली मुगाची डाळ. व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. एक 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. असं परतलं छान तर डाळीला आपल्या छान अशी टेस्ट येते. चवीपुरतं मीठ, परत आपल्याला टाकायची ढवळून 1 चमचा हळद. व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. तर डाळ आपली परतली 2-3 मिनिटं. त्यात टोमॅटो घालून घ्यायचा. तुम्ही डाळ अशी परतली ना तर आपली डाळ अगदी छान होते, टेस्टी होते मस्त. त्याच्यामुळे डाळ मस्त अशी तेलावर व्यवस्थित परतून घ्यायची आहे, म्हणजे डाळीला आपल्या चव छान येते. आता सगळ्यात लास्टला टाकायचं गरम पाणी. डाळीत शक्यतो पाणी गरमच घालायचे, म्हणजे डाळीची टेस्ट आपली बिघडणार नाही. आता आपल्याला हे असं ढवळून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर, आता 1-3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या. आपली डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आपल्याला. तर आपण उघडून बघूया कशी झाली आपली डाळ. तर खूप मस्त अशी शिजलेली आहे. आता हिला व्यवस्थित अशी घुटून घ्यायची. तर तयार झाली आपली मस्त अशी डाळ. मस्त चमचमीत वरण.
तर तयार झालं आहे आपलं मस्त वरण, मस्त अशी चमचमीत डाळ. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा.